आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। अमित शहा आज नागपूर आणि संभाजीनगर दौऱ्यावरती असतील, तर उद्या नाशिक दौऱ्यावरती असतील अशी माहिती आहे। 2 दिवसीय दौऱ्यामध्ये अमित शहा विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधतील। भाजपच्या आढावा बैठकीसाठी अमित शहा नागपूरमध्ये येत आहेत। दुपारी 2 वाजता त्यांचं नागपूर विमानतळावर आगमन होईल आणि त्यानंतर सुरेश भट सभागृहात भाजपची विदर्भ आढावा बैठक होईल। या बैठकीला अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि विदर्भातील प्रमुख 1500 पदाधिकारी उपस्थित असतील। त्यानंतर अमित शहा संभाजीनगरसाठी रवाना होतील आणि संभाजीनगरमध्ये रात्री अमित शहा जागा वाटपाचा आढावा घेणार आहेत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। जागा वाटपासंदर्भात बैठकीत चर्चा होईल अशी माहिती मिळतेय। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, अमित शहांचा विधानसभा निवडणुकीपूर्वीचा हा महत्त्वाचा दौरा, विदर्भामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा आढावा घेतला जाईल आणि छत्रपती संभाजीनगरच्या अनुषंगाने किंवा मराठवाड्याच्या अनुषंगाने अमित शहांचा दौरा कसा असेल? नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर दोन्ही ठिकाणी अमित शहा आज जाणार आहे। दुपारी 2 वाजताच्या सुमारास नागपुरात आगमन होईल आणि त्याच्यानंतर पुढील काही तासांमध्ये दोन्ही ठिकाणचा हा दौरा होणार आहे। विदर्भामध्ये 62 विधानसभा क्षेत्र आहे आणि या मतदारसंघातील जवळपास 1500 प्रमुख पदाधिकारी जे आहेत त्यांना नागपुरात बोलवण्यात आलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण संघटनात्मक तयारीचा आढावा जे आहे ते अमित शहा घेणार आहे आणि रात्री संभाजीनगरमध्ये अमित शहा यांची बैठक एक विशेष पार पडणार आहे। त्याच्यामध्ये असं म्हटलं जात आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील, त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाच्या अनुषंगाने आजचा जो दिवस आहे आणि आजची जी बैठक आहे ती महत्त्वाची ठरू शकते। येणाऱ्या काही दिवसांमध्ये जागा वाटपाचा निर्णय करायचा आणि त्यानंतर तो जागा वाटप जो आहे तो जाहीर करायचा आणि त्या अनुषंगाने अमित शहा सोबतची जी बैठक आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की जवळपास 80% जागांवर एकमत झालेलं आणि उर्वरित जागांचा तिढा जो आहे तोच आम्हाला सोडवायचा आणि त्याच अनुषंगाने आजची जी बैठक आहे ती महत्त्वाची ठरू शकते। रजत, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।